चले जायचं आपल्याला. कुठं? अलिबाग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. चले जायचं आपल्याला. कुठं? अलिबाग. चला मग आम्ही निघलोय अलिबागला कार्यक्रमाला. ओके चलो बाय. कुठं चालले? नमस्ते. आम्ही चाललो अलिबागला होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला दत्त जयंतीच्या निमित्तानं. प्रेक्षक मंडळी तुम्ही पण आमच्या बरोबर या नक्की. चला मग जाऊया. आलो. नमस्कार मंडळी, कसे आहात? एकदम मजेत ना? सगळेजण मजेत असणार हेच महत्वाचं आहे. आज आम्ही सगळे अर्थातच मी आणि विराज माझ्या बरोबर नेहमी असतो तो. मी आज अलिबागला चाललोय. माझ्या बरोबर माझा अजून एक मित्र आम्हाला जॉईन होणार आहे पुढे गेल्याच्या नंतर, मयूर म्हणून. अलिबागला जाण्याचं कारण असं आहे की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप सारा सपोर्ट केलाय, मला सपोर्ट केलाय. होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील किंवा इव्हेंट असतील, त्या निवेदक या नात्यानं. आणि माझं निवेदन भरपूर जणांना आवडतं. तर माझा असं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यामधून अलिबागच्या दत्त जयंती उत्सवाची जी कमिटी आहे त्या ठिकाणची, तर त्या ठिकाणच्या लोकांनी माझा व्हिडिओ पाहून मला कॉल केलेला आहे. आणि मी आज त्या ठिकाणी चाललोय. होम मिनिस्टर सर्व महिलांसाठी हा कार्यक्रम घेऊन मी त्या ठिकाणी जाणार आहे. 2 दिवसाचा प्रवास आहे, कारण की आज आम्ही जातोय अलिबागला. संध्याकाळी कार्यक्रम आहे, संध्याकाळी 7 वाजता. त्यानंतर एक दिवस स्टे करणार आहे. त्यानंतर बीचवर जाईन, फिरेन थोडंसं. कार्यक्रमाच्या माध्यमातून चाललोय तर थोडं फिरून येऊ. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी आम्ही परत घरी येणार आहे. आणि आपल्या इकडे कसं आहे की फिरण्यासाठी डिसेंबर, जानेवारी, नोव्हेंबरचा एंड हा महिना फिरण्यासाठी बीचवरती किंवा अदर ठिकाणी टूर करण्यासाठी खूप चांगला असतो. वातावरण खूप चांगलं असतं. त्यामुळे आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरायला चाललोय. पण तुम्ही पण सगळेजण आमचा हा ब्लॉग पाहिल्याच्या नंतर किंवा आमचा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही सगळेजण असेच कुठेतरी फॅमिली मित्रमंडळी घेऊन फिरायला, एन्जॉय करायला जा. कारण की आयुष्यामध्ये पुन्हा वेळ मिळत नाही फिरण्यासाठी. कारण की एक वेळेस पैसा असतो, वेळ नसतो. वेळ असती, पैसा नसतो. वेळ पण असते, पैसा पण असतो. पण याचं तोंड बघा. याच्यासारखे मित्र नसतात मग फिरायला. याच्यासारखे मित्र फिरायला नसतात. त्यामुळे विनंती तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही पण फिरायला जाऊ शकता, एन्जॉय करू शकता. तर माझ्या या सुरू असणाऱ्या या व्हिडिओमध्ये, या प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता आम्ही काय काय करणार आहे ते. तोपर्यंत तसा आपण निघूयात अलिबागकडे. मंडळी, आम्ही फिरायला जात असताना आम्ही स्वतःची बोट स्वतः घेऊन जातो. हे पहा, इथे आम्ही स्वतःची बोट घेतलेली आता. आणि ही बोट घेऊन आम्ही फिरणार आहे. ही आम्ही आमच्या बरोबरच घेऊन चाललोय, पार्सल आमच्या गाडी बरोबर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ड्रायव्हरला सांगितलंय आम्ही नीट घेऊन जा इथे. तर एवढी मोठी बोट आहे. आम्ही 3 जण आता याच्यातच राहणार आहे. तुम्ही पहा ही बोट केवढी मोठी आहे. उन्हामुळे दिसत नसेल, थोडं सावलीत जातो. सुट्टी नाही त्याला सांग. अरे मायऱ्याला पैसे दिले आता. माहिती आहे का माझा आई? मायऱ्याला पैसे दिले. आम्ही आलो चाकणमध्ये त्याला घ्यायला. आणि चाकणमध्ये त्याला घ्यायला आलो. लोकेशन दिलं होतं. नेट वापरलं कधी? नाही, इंटरनेट कधीच नाही वापरलं मी. माझ्या आयुष्यात मॅप वापरला. आपल्या डोक्यात मॅप आहे. मी कुठे गेलो तरी हरवत नाही. कुठे गेलो तरी हरवत. लोकेशन हा, शिवी देऊ ना. काही व्हिडिओ चाललेला आहे, ब्लॉग या, त्याच्यामुळे नीट राहा. हा, कळलं का? मागं बसा तुम्ही आता पंपावर जायचं. इथं ना टाकायचं गॅस. मग गाडी घे. मग गाडी घ्या. ड्रायव्हर चेंज का आता? ड्रायव्हर चेंज. आम्ही चाललो आता मागे. मला काही गाणी डाउनलोड करायची असतील मग
आम्ही रिचार्ज करतो तुला बाबा एक्स्ट्राचा तुझा सिम कार्ड चालू नाही मला रिचार्ज करतो का तू तुला 10 रुपये रिक्षाला द्यायला नाही तू मला रिचार्ज करतो जय 23 11 22 किती बिल केलं कोणी 11,000 रुपये कोणी अरे सांग ना अरे आपण अंडरग्राउंड ग्राउंडलाच डीमार्ट चालू होणार ना कसं आहे आणि मग 2 मजली डीमार्ट आहे ना तुला कसं करायचं अरे मग ते फ्लोअर काय का फिरायला दिले त्याने टेरेस आणि हे पाहिलं माझं काय करत गेली अभय भाऊ इकडे बघा इकडे आलो एवढी खरेदी किती रुपयाची झाली 2,000 रुपयाची खरेदी बरं, आता जायचंय का आपल्याला हा आम्हाला जायचंय आता चला उशीर झालाय बिस्लरीचा बॉम्ब घेऊन चालू बघ तो जॉबलाय पुढे बघा अभय भाऊ काय आलं पर्यटक कुठे आहे आता आपण टायगर पॉइंट आहे आला का ओ नमस्ते नमस्ते माझ्या सर्व प्रेक्षकांना राम राम आम्ही आता बराचसा प्रवास करून या ठिकाणी पोहोचलोय लोणावळा चा घाट उतरून खाली आलोय आणि मला वाटतं याला टायगर पॉइंट म्हणतात नाही मला नाही माहिती काय म्हणते त्याला पण म्हणतात त्याला काही आम्ही आलोय आणि इथे हा खाली एक्सप्रेस वे या रस्त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात भरपूर ब्रेक फेल झाल्याच्या नंतर सगळे ऍक्सिडेंट हेच हाच रोड तो बऱ्याच न्यूज चॅनेलला असतो आणि हा वरती पॉइंट आहे ते सगळे कपल बसतात आम्ही बसले कपल नाही पण आमच्या दोघं कपलच चांगले. नाही कमेंट बाली काढा खाली दुपारीचं जेवण आता आम्ही इथं एनपी ढाबा ना एनपी ढाबा या ठिकाणी करतोय जेवणाची चव कशी आहे ते आपण पाहूया आजच्या असणाऱ्या आपल्या अलिबागच्या ट्रिपमध्ये आता आम्ही चाललोय काउंटरकडे पाहूया त्यांच्याकडे काय काय जेवायला मिळते ते म्हणजे स्वस्त आहे ते खाऊ जेवण झालंय तुमचं नाही ना आत्ताशी बसलोय 2 रोट्या खाल्ल्यात पण आत्ताशी बसलोय ही एक भाजी संपली तरी पण तुमच्या आत तसे बसतात येते अजून जरा उशीर लागेल नमस्कार मंडळी आम्ही पोचलोय आता अलिबागमध्ये आणि आमच्याबरोबर आमचे असणारे नंबर कार्य बघा हा आले 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 त्यांना काय जागा सापडत नाही बरोबर हे आहेत माननीय विराज पाटोळे आलेवरती खाली जातात वर येतात खाली जातात आता थोड्या वेळाने परत खाली जातील आपण पाहूयात गेलेत का खाली अरे येथे जागे झाले तो झोपतोय म्हणून त्याला मागं पाठवलं बसायला पुढेच बसला होता तो पण तो मागं जाऊन जागा राहिला होता विराज काय म्हणतोस काय नाही झाली की झोप पाण्यात काय होतं काय कळत नाही काय तंगट का ठीक आहे चालते आता थोड्याच वेळात लोकेशनवर पोहोचतोय आम्ही त्या अगोदर कुठे राहायची व्यवस्था करतो जरा व्यवस्थित आणि तिथे रूम फ्रेश तसं होऊन तरी ना ताजमहलला राहणार होतो पण काय झालं अभय भाऊ सांगा ना जरा पैशाचा विषय जरा आमची पैशाची बजेट जरा जास्त आहे आमचं त्याच्यामुळे कसं आहे विषय नाही आपल्यासोबत मयूर भाऊ आहे हा, आमच्यावर मयूर भाऊ आहे त्यामुळे विषय आमचा बजेटचा जास्त आहे आम्ही विलाच डायरेक्ट बुक करणार एक मोठा 7 स्टार हा? 7 स्टार
हा 7 काय त्याच्या पलीकडं बरं तसं पण त्याच्या पुढे 10 स्टार तो घेतलेला आहे हा, सध्या तो घेतलेला आहे सध्या. त्याच्याकडे चाललंय त्याच्याकडे बरं, झोपडीच्या बाहेर काय नाही ना अरे झोपडी नाही आपली हे नाही झोपडी वगैरे नाही त्याला म्हणतो कॉटेज म्हणतात आपलं कॉटेज 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 आपल्याकडे झोपडी नाही कॉटेज झोपडी नाही बोलायचं इज्जत नाही घालायची त्याची. आम्ही पोहोचलो आता अलिबाग मध्ये थोड्याच वेळात कार्यक्रमाच्या लोकेशन जाणार आहे आम्ही आणि बघू आता पुढं चालते चला कंटिन्यू करत राहा आमच्या बरोबर तुम्ही. सर झोप झाली हो मयूर झोप झाली मी झोपलो तर तुम्ही पण झोपले असते. अरे हा सॉरी तू नाही लाजले नाही हे काय होतं बरं किती वेळा घातली टोपी एक नाही नाही माहिती किती वेळा घातली होय बराच वेळा बरोबर आहे मग बायको केली म्हटलं तिला टोपी घालायला नको किती वेळा नाही नाही रोज आहा ये है खतरों का खिलाडी मौत को छू के मैं टक से वापस आ सकता है याला म्हणतात माणूस खरा माणूस आहे जबरदस्त पहिले घालतात खरंच रोज नाही नाही तुला टोपी घालतो दादा तू बायको तर मध्ये घालत नाही मग डबल सिम काढे काय काय बार बार इकडे रोज एकदा तरी घालावीच लागते. वहिनी असं कधी झालंय का गोविंदाने तुम्हाला टोपी घातलीये आणि जुही चावलाने पकडली आहे नाही? कधी सापडलेच नाही ना नाही सीआयडी बघत जा तुम्ही जरा तुम्ही मिनिटाला ए जबरदस्त हा बाबू मोशाय कधीतरी आदना मधना कधीतरी हो पकडली कधी आणि मी सेम पोझिशन लावतो ग अर्धी त्यांना मी लावते कधीतरी ते मला लावतात टोपी कधीतरी हे बघा इकडे लक्ष ठेवा जसं सरकारने 50% नियम केले ना आपल्याकडे 50-50 ते समतोल हे दोघं जण राखतायत हा मग सगळ्यात स्ट्रॉंग कुणाचा पॉइंट असतो कारण ऑब्विसली तुमचाच म्हणजे यांची जरी चुकी नसली तरी सॉरी कोण बोलतं तेच हा आपल्याला रिलेशन महत्वाचं आहे नाही का येस की असं ना जेवण नाही भेटणार नाही तर हा जबरदस्त यांना फार काळजी आहे तुमची चुकीचा बोलला तो हा, हा. माझ्यापेक्षा बेटर कुक ते आहेत हे स्वयंपाक तुम्हीच करता अरे वा हातावर काहीतरी लिहिलंय अरे वा हे जॅक स्परोचं चिन्ह आहे काय हा शेप आहे का ते मला म्हटलं ते कोयता कुरवाडा वगैरे याच्यावर कशाला काय चांगलं बनवतात इंडियन फूड सोडलं तर म्हणजे चायनीज वगैरे सगळं सगळं मग कुठे हातगाडी यांची कार्ट आहे आमची युबी मॉकटेल म्हणून आताच हे केली आहे म्हणजे पाडव्याला ओपन केलंय आम्ही तुमच्या दोघांची तिथेच पहिली भेट झाली का नाही कॉलेज ते तेव्हापासून कुक आहेत कॉलेजमध्ये पण करत होता तेव्हा पार्टीज पार्टीमध्ये जायचे यांना सांभाळायचो या सगळ्यांना तुमचं कसलं नशीब चांगलं आहे ना तुम्हाला मित्र पण आचारी पण भेटत होता पैसे वाचत असतील ना हा हे लय महत्वाचं आहे दादा तू कधी आला ना पुण्याला मला फोन करा हा म्हणजे कसं माझे जेवायचे वांदे होतात ना घरी म्हणून म्हटलं 25 येत आहे ठीक आहे मी आता उपाशी राहतो मी आता उपाशी राहणार आहे सगळ्यात महत्वाची आता गेम चालू करतो मी तुला सांगतो आय थिंक समथिंग डिफरन्स मला म्हणते बाहेर जा कळलं का असं नाही करायचं फुटलाय मग तू बाहेर जायचं डायरेक्ट मग असं इंग्लिश मध्ये सांगतो